नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी या पाठ्यपुस्तकातील राजा ढाले यांची कविता पडघम वरती टिपरी पडली या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत. तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा. 1. कौलावर काय पडत आहे? उत्तर: कौलावर पावसाचे थेंब पडत आहेत. 2. हरभरे कोण भरडते? उत्तर: हरभरे म्हातारी भरडते. संगीत कोठे जोडून आले? उत्तर: धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत जोडून आले. 4. ढगांचा आवाज ऐकून कवी काय कल्पना करतो? उत्तर: ढगांचा आवाज ऐकून कवी ढगात म्हातारी हरभरे भरडत आहे अशी कल्पना करतो. 5. कवितेत कोणत्या वाद्याचा उल्लेख आला आहे? उत्तर: कवितेत पडघम या वाद्याचा उल्लेख आला आहे. प्रश्न क्रमांक 2. कसा आवाज येतो ते लिहा. 1. पडघमचा आवाज कसा येतो? तडम तडतड तडम. ढग गडम गडगड गडम. वीज कडम कडकड कडम. पान सडसड. प्रश्न क्रमांक 3. कोण ते लिहा. 1. पडघमवर पडणारी टिपरी. थेंबासोबत कोसळणारी वीज. नाचू लागलेले अंगण. हरभरे भरडते म्हातारी. 4. प्रश्न क्रमांक 4. तडतड सारखे नादमय शब्द लिहा. कडकड गडगड थरथर धडधड खडखड फडफड बडबड. प्रश्न क्रमांक 5. 2 समानार्थी शब्द लिहा. वारा वात पवन. तरंग लाट लहर. पाऊस वर्षा पर्जन्य. धरती धरणी जमीन. जल पाणी उदक. ढग मेघ जलद. प्रश्न क्रमांक 6. खालील कामे करण्यासाठी कोणत्या वस्तू वापरतात ते लिहा. 1. गहू दळण्यासाठी चक्की किंवा जाते. ज्वारी दळण्यासाठी चाकण. काकडी कापण्यासाठी सुरी किंवा चाकू. तांदूळ पाखडण्यासाठी सूप. मसाला वाटण्यासाठी पाटा वरवंटा किंवा मिक्सर. चहा गाळण्यासाठी गाळणी. प्रश्न क्रमांक 7. चौकटीत अक्षरे लिहा व शब्द पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खाली काही वाक्ये दिलेली आहेत. त्या वाक्यांचा विचार करून आपल्याला चौकटीत अक्षरे योग्य ती अक्षरे लिहायची आहेत आणि खाली दिलेले शब्दकोडे योग्य रीतीने पूर्ण करायचे आहे. तर चला बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण खालील दिलेल्या वाक्यांचे योग्य शब्द अक्षरे आपण त्या शब्दकोड्यात लिहूया. ससा एक भित्रा प्राणी ससा. रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द सडक. उन्हाळ्यात पितात सरबत. चौघडा या वाद्यासोबत येणारे दुसरे वाद्य सनई. उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द सण. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपल्याला काही कोडी दिलेली आहेत. त्या 3 प्रकारची कोडी आपल्याला खाली दिसतात. त्या कोड्यांमध्ये 3 प्रकारचे शब्द आडवे आणि उभे लिहिलेले आहेत. त्यामधला शब्द अक्षर आपल्याला शोधायचा आहे. हे शोधताना आपल्याला ते आतमधले अक्षर एकच आले पाहिजे, वेगळेपण त्यामध्ये नको आणि तिन्ही शब्दांमध्ये ते अक्षर साम्य असावे. तर बघूया. चकली माकड या दोन्ही शब्दांमध्ये साम्य असणारा शब्द अक्षर क आहे, तो आपण मध्यभागी लिहिला. हे शब्दकोडे आपण सोडवले. चकली माकड. दुसरे शब्दकोडे आहे झा. शेवटचा शब्द आहे न. वरचा शब्द आहे ब. शेवटचा शब्द आहे री. या शब्दकोड्यामध्ये आपल्याला
मधला शब्द या दोन शब्दांमधला अक्षर योग्य रीतीने लिहायचे आहेत. बकरी आणि झाकण. तिसरे शब्दकोड्यामधला साम्य दिसणारा शब्द आहे ब. तो आपण तिथं लिहूया. शब्दकोडी सोडवल्यानंतर त्याचे योग्य उत्तर आहे साबण, रबर. विद्यार्थी मित्रांनो, आधी दिलेल्या शब्दकोड्यांप्रमाणे आपल्याला 3 शब्दकोडी अजून दिलेली आहेत. ते आपल्याला सोडवायचे आहेत. योग्य उत्तर आहेत टेबल, तबक. मधला शब्द आहे ब. मगर, भगर. योग्य शब्द अक्षर आहे ग. मोगरा, तगर. योग्य अक्षर आहे ग. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याचप्रमाणे खाली काही चौकटी दिलेल्या आहेत. त्या शब्दकोड्यांच्या चौकटीमध्ये आपल्याला 3 अक्षरी शब्द लिहायचे आहेत आणि आडवे आणि उभे शब्द लिहून आपल्याला ती शब्दकोडी पूर्ण करायची आहेत. पण ही शब्दकोडी सोडवताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे की आपण जे 3 अक्षरी शब्द आडवा आणि उभा लिहिणार आहोत त्याच्या मधील एक अक्षर साधर्म्य असणारे असले पाहिजे, जेणेकरून त्यांचा अर्थ देखील चांगला होईल आणि शब्दकोडी देखील आपल्याला योग्य पद्धतीने सोडवता येतील. तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपण बघितले की खालील चौकटीतल्या 3 अक्षरी कोडे आपण कसे सोडवायचे. आता खाली रिकाम्या दिलेल्या चौकटीत आपण योग्य शब्द लिहूया आणि ही शब्दकोडी देखील पूर्ण करूया. सावळा, कावळा. या दोघी 3 अक्षरी शब्दांमध्ये एक शब्द साधर्म्य आहे अक्षर, ते अक्षर आहे व. मोडक, का, कडक. या 3 अक्षरी कोड्याच्या मध्ये आडवा आणि उभा शब्द मोडका आणि कडक यामध्ये साधर्म्य असणारा अक्षर आहे ड. सनई, आनंद. या 3 अक्षरी कोड्यामध्ये साधर्म्य असणारं अक्षर आहे न. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या शब्दांद्वारे 3 अक्षरी, 5 अक्षरी, 10 अक्षरी शब्दांच्याद्वारे शब्दकोडी सोडवू शकतो आणि आपला शब्दसंग्रह देखील वाढवता येईल. अशा प्रकारे आपण शब्दकोडी सोडवून आपला अभ्यास देखील पूर्ण केला. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.